नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं तळेगाव दाभाडे येथे विद्यार्थ्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवला. समाजात स्त्री आणि पुरुष यांच्यातील लिंगभेद, कामांची विभागणी आणि स्त्रियांवर टाकले जाणारे घरकामाचे ओझे या विरोधात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आवाज उठवलाय. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांनी समाजातील लिंगभेदाच्या चौकटीला प्रश्न विचारणारा अनोखा प्रयोग केलाय. वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था आणि नगर परिषद शाळा क्रमांक 2 यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये मुलांनी शाळेच्या प्रांगणात चुलीवर भाकरी बनवण्याचा अनुभव घेतला, तर दुसरीकडे मुलींनी हातात स्क्रूड्रायव्हर घेऊन इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करण्याचं कौशल्य शिकण्याचा प्रयत्न केलाय. समाजात घरकाम ही केवळ स्त्रियांची जबाबदारी आहे असा समज आजही खोलवर रुजलेला आहे. त्यामुळं स्त्रियांच्या खांद्यावर घरकामाचं मोठं ओझं टाकलं जातंय. मात्र घरकाम हे स्त्रियांचं काम नसून ते प्रत्येकासाठी आवश्यक असलेलं जीवन कौशल्य आहे. हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. आजच्या काळात स्त्रिया कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत. मात्र घरकामात पुरुषांनीही समान सहभाग घ्यावा हा विचार अजूनही समाजात पूर्णपणे स्वीकारला गेलेला नाहीये. अशा प्रकारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात समानतेची जाणीव निर्माण करण्यास आणि भविष्यात अधिक समतोल समाज घडवण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेची टीमही उपस्थित होती.